जेव्हा केव्हा एकच सगळ्यात आमचं तत्व आहे 14+1 जणांचं की चव्हाण घराण्यावर कोणी बोलू नये, अशोकराव चव्हाण साहेबाला कोणी अंगावर घेऊ नये. हे जर टाळलं तर 100% आम्ही सोबत आहोत. पण चव्हाण घराण्याविषयी जर कोणी उलटसूट बोललं तर मग आम्ही सर्व 15च्या 15 मिळून त्याच्या अंगावर पडणार आहे. कैलासराव सोबत झालं नाही, फक्त काय त्याने म्हणल्यासारखं मोठे पण त्याला कुठं काय वाटलं की मुजीबभाई म्हणल्यासारखं तवा सरकून जायचे, त्या भानगडीत काय तर होऊन जायचं. आणि तुमचा सरकण्यात आमचा फायदा झालाय बरेला. पक्ष कार्यालयाचे फोडून टाकल्या, 1 नंबर काम केल्या. उद्या मुदखेडमध्ये चर्चा झाली, काँग्रेसचं काही खरं नाही, काँग्रेसचं काही खरं नाही, हे जे केल्या हे नंबर 1 काम केलं तुम्ही. हे तुमचं अभिनंदन. तुमचा रागाचा फायदा कुठं आम्हालाही झाला त्या गोष्टीचा. तुमचे साहेबाचे संबंध चांगले आहेत. भले माझं आज वय 42-43 झालं, पण माझ्या वयापेक्षा तुम्ही त्याच्या आधीपासून साहेबासंग तुम्ही काम केलेल्या, तुमचे संबंध साहेबासंग होते. कुठं गोष्टी होत असतात. आणि माझी सुद्धा इच्छा आहे की भविष्यात तुम्ही सुद्धा साहेबासंग राहावं, साहेबाचे हात बळकट करून साहेबाच्या विचाराची तुम्ही जुनी मंडळी. मुदखेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा गोडसे परिवारातर्फे भव्य सत्कार. मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप, काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा गोडसे परिवाराच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. हा सोहळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कैलास गोडसे यांच्या संपर्क कार्यालयात दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी उत्साहात पार पडला. मुदखेड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष बालाजी गोडसे, कैलास गोडसे व युवा उद्योजक सुमित गोडसे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व लोकप्रतिनिधींचा शाल आणि पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ विश्रांतीताई कदम यांचे प्रतिनिधी माधव पाटील कदम यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक सुनील शेट्टे, संजय औलवार, श्याम चंद्रे, रामसिंग चव्हाण, उपेंद्र देवदे, इम्रान शेठ मच्छीवाले, अविनाश चौदंते आणि यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नगरसेवक प्रतिनिधी नितीन चौदंते, प्रकाश बल्पेवाड, पप्पू सोनटके, मुजीब पठाण, संदीप मोडवान, प्रभाकर पांचाळ, माधू चमकुरे, बबलू सेठ किराणावाले, शेख नयूम, खदीर भाई आणि संजय बोकेफोड यांचाही गोडसे परिवाराकडून गौरव करण्यात आला. या स्नेह सोहळ्याला विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केले. मी निवडून आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रतिनिधी व सर्व नगरसेवक यांना गोडसे कुटुंब आणि या शहराच्या वतीनं शुभेच्छा देतो. या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रतिनिधी माधवराव कदम, अध्यक्ष म्हणून माधवराव कदम, आमचे जुने सहकारी सुनील शेट्टे, इम्रान शेठ मच्छीवाले, रामसिंग, श्यामराव चंद्रे, गौजभाई, माधव चमकुरे, नगरसेवक प्रतिनिधी संदीप मोडवान, नईम शेठ, पप्पूजी, संजय औलवार, इकबाल भाई, बबलू भाई, मुजीब भाई, संदीप बोकेफोड, प्रकाश बल्फेवाड, उपेंद्र देवदे, बाळू पांचाळ, पप्पू सोनटक्के व आमचे आधारस्तंभ बालाजींना गोडसे, आमचे पुतण्या सुमित, बजरंगजी खोडके, संतोषजी, पत्रकार बांधव, संजयजी कोलते, धम्मा वनेजी व लतीफ भाई, ऋषी चौंते, बबलू सेठ, कदीर भाई, नितीन चौंते व सर्वच नगरसेवक बबलू गौजभाई व आमचे सर्व सहकारी बंधूंनो, आपण हा सत्कार यासाठी ठेवला आहे की सर्व पक्षीय आणि एक मित्रमंडळ सर्व पक्षीय ठेवला आहे की यांना एक उत्साह निर्माण व्हावा, सर्व पक्षाचे लोक एका जागी व्हावेत, एका जागी येऊन काम करावेत. या शहरातले उर्वरित कामं आहेत, आता तर होत आलेत आणि काही होण्याचे बारगे आहेत. आता विशेष सूचना करायची की आपली पाणी पुरवठ्याची मोठी योजना आहे, झाल्या निवडणुका झाल्या, सर्व झाल्या, आता आपण एकूण विसरून जायचं. तुम्हाला एका जागी यासाठी केलं की नगरपालिकेत तुमचे भांडणं होऊ नये, एक पायंडा म्हणून तुम्हाला नगरपालिका या माध्यमातून केलंय आणि योजना आहेत. एक माधवराव तुम्ही प्रतिनिधी म्हणून तुम्ही काम केलं आहेत. मला काय म्हणायचं आहे की आपण एक सहल काढा, ज्या ज्या नगरपालिका आहेत अशा खंडातली पहिल्या नंबरची जळगाव क नगरपालिका असताना अशा खंडातली पहिली नगरपालिका आहे, अशा खंडात नंबर 1 वर क नगरपालिका, अशा काही नगरपालिकेला तुम्ही सहल करा. आणि जे नवीन नगरसेवक आहेत, जुने नगरसेवक आहेत, आपलं कुठे आपण आतापर्यंत सहल काढली नाही. मी पाहतो 2002 पासून नगरपालिका पाहत आलो.
आपले लपडे, आपले तंटे हे सर्व न करता सर्वांना एकोपानं घ्यावं, एक माझी एक मनाची इच्छा आहे. आणि तुमच्या पाठीशी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत की तुम्ही एक चांगले उपक्रम करावेत. हे जाऊ द्या, नाली रोड हे कामं हे चढत राहतात, हे काही रुकणार नाहीत. दलित वस्तीतले कामं आपल्या निधी येत राहते, आपण जात राहतो, आपण जाऊन निधी आणतो. पण आपल्या शहरामध्ये एक मॉडेल करा की जेणेकरून मुदखेड नगरपालिका, इथले माजी मुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत, ते 2-3 खासदार आहेत, आपल्याला 10-12 आमदार आहेत, या आमदाराला असा हेवा वाटावा असे एक कौन्सिल निर्माण करा. कारण का आता मला वाटतं भांडणासारखं कोण राहील नाही. आम्ही होते भांडणं करणारे, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून भांडणं करायला लावणारे होते, ते आम्ही राहील नाही, आमच्या खांद्यावर राहील नाही. हे सर्व स्रोत आहे, हे सांगलं पाहिजे यावेळेला. कारण का तुम्हाला सगळ्याला कळायला पाहिजे की आमच्यात भांडणाची प्रवृत्ती नव्हती, आमचा उपयोग घेण्यात आला. जाऊ द्या, घेतला, चांगलं केलं, त्यांचंही देव चांगलं करू, भलं करू, आमचंही देव भलं करू, या दृष्टिकोनातून म्हणजे सांगायचं नव्हतं, पण ते निघून जाते. आणि एक दुसरा प्रश्न आहे, आता आपल्याला स्वीकृत सहज करायचे. स्वीकृत सहजाचा फायदा कौन्सिलला झाला पाहिजे. म्हणजे समाजात काय कमी आहे, उणवा काय आहेत समाजात, म्हणजे सामाजिक दृष्टिकोन, आर्थिक बाबतीत किंवा सर्व शहराच्या बाबतीत त्या स्वीकृत सहजाचा आपल्या कौन्सिलला उपयोग झाला पाहिजे. नाही तर त्याचा उपयोग आपल्याला झाला नाही पाहिजे. असे स्वीकृत सहज करावेत, ही सगळ्यांना विनंती आहे. आणि अजून बरेच कामं आहेत तुम्हाला करण्यासारखे. आपल्याला म्हणजे सर्व तुम्ही अभ्यास करणारे लोक आहेत, आणि अभ्यास दौरा केला तर आपल्या सर्वांना कामं कसे करावेत. आता बऱ्याच ठिकाणी चांगल्या नगरपालिका आहेत, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जाऊन पाहिलं तरी जमते, खामगावला, जळगाव तिकडे गेले जमते. पण ज्या कुठलं आपण याच्या विदर्भात बघा, आपल्याकडे चांगलं आहे. आपण ज्या याच्यासाठी घनकचऱ्यासाठी 15-15-20 लाख खर्च करतो, ते कमी पैशामध्ये तुम्ही यवतमाळला जाऊन बघा, एवढं स्वच्छ म्हणजे सुंदर असं मांडणी केली आहे. त्याची बॉक्स, डब्बे, गाड्या हे सर्वच मांडणी केली. आपल्या इथे डबे आणले, उचलून नेले, डबे आणले, खराब झाले, गाड्या आणल्या खराब झाल्या, त्यात मेंटेनन्स करत आपली परेशान. त्याच्यासाठी मी एक तुम्हाला सर्वांना एक सल्ला विनंती आहे की आपला माझा सल्ला म्हणून नाही की विनंती म्हणून आहे. नाही तुम्ही म्हणसाल बाबा बोलवला, सत्कार केला आणि आम्हाला उपदेश द्यायला, उपदेश वगैरे काही नाही, एक सल्ला आहे. आम्ही नगर कौन्सिलमध्ये होतो, मी शिवकसच होतो, बंधू उपाध्यक्ष होते. आता काय इतिहास काय झाला हे सर्व स्रोत आहे, सगळ्याला काही सांगण्याची गरज नाही. आणि रामसिंग म्हणला की बाबा सगळ्यात मोठे हार टाकले. या हाराच्या शालीच्या मागं आमचा कुठलाच हेतू नाही, गोडसे परिवाराचा. आमची कुठलीच अपेक्षा नाही, आम्हाला काही गुत्ते पाहिजे नाहीत, आम्हाला फक्त मानपानाचे भुकेले आम्ही आहात, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. तेवढा जरी मानपान भेटला तर आम्ही तुमच्या पाठीशी 5 वर्ष राहू. आणि चांगले काम केलं त्यांना सहकार्य राहील, वाईट काम राहिलं तर आमचा विरोध राहील, हे सर्व स्रोत आहे. मग तुम्ही असं म्हणू नका की आमचा सहकार्य केला आमच्या विरोधात का चालले, तसंही नाही. बस चांगले तुम्ही काम करा, तुम्हाला आमचा पाठिंबा आहे, तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत, आम्हाला कुठलीच अपेक्षा नाही. आणि वाईट काम केलं तर मग कंप्लेंट होतील, वाईट कामाला आमचा विरोध राहील. त्यासाठी कोणी काही वाईट माने घ्यायची गरज नाही. आणि एक पायंडा असा करा की नगरपालिकेमध्ये आता काही भेदभाव करू नका, काम विसरून जा. काही ठिकाणी कार्यकर्ते बेमानी केलेत, काही ठिकाणी नेते बेमानी केलेत, हे सर्व गोष्टी विसरून जा. आता कोणासोबत नेत्यांनी बेमानी केली असेल तर कोणा कार्यकर्त्यांनी बेमानी केली, हे सगळं विसरून जा आणि कामाला लागा. हे विनंती करून तुमचा एक शुभेच्छा द्यावं, तुमचा सत्कार करावा, मान सन्मान करावा. या दृष्टिकोनात आम्ही तुमचा मान सन्मान केला, ते मान सन्मान स्वीकारून गावाचे चांगलं कामं करा आणि आम्हालाही तुमच्या सोबत घेऊन चला. म्हणजे असं नाही घेऊन चला म्हणजे तुमचा गैरसमज वगैरे होईल की स्वीकृत सदस्य वगैरे काही करा, त्यात काही रस नाही आम्हाला. आमचं एक ठरवलं आहे की बा जेवढी आमची सजा सामाजिक होईल तेवढी आम्ही सेवा करू. आणि एक सर्वांना विनंती आहे, माझ्या आईची पुण्यतिथी आहे 4 तारखेला, दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण पुण्यतिथी करू. आता नगरसेवक झाला तुम्ही, तुमच्या वार्डातले जेही काही लोक असतील, चष्मे वाटप आपण नेहमी करतो, 400-500 चष्मे वाटतो. यावर्षी तुमच्या सगळ्या सहकार्याला 200 चष्मे वाढून. पण सगळ्यांनी 4 तारखेला विनंती आहे आताच की तुम्ही सगळ्यांनी यावं आणि तुमच्या वार्डातल्याही लोकांना घेऊन येऊन त्यांचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. पुनश्च सर्वांचे अभिनंदन करतो, तुम्हाला भाविका शुभेच्छा देतो. आणि माझे काही चुकलं असेल, तुटक्या मिटक्या 2 शब्द चुकले असतील ते मी माघार घेतो. आणि तुम्ही छोटे भाऊ म्हणा, मोठे भाऊ म्हणा, समजून मला माफ करसाल आणि सत्कार स्वीकारून चांगले कामं करसाल ही अपेक्षा करतो. मला 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामाजिक जनसंपर्क कार्यालयात टोटल 21 लोकांचा सत्कार करण्यात आला. यात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष या नात्याने आमचे 14 नगरसेवक, नगराध्यक्षाचा पण सत्कार करण्यात आला. त्याबद्दल आम्ही गोडसे परिवाराचे ऋणी आहेत. अण्णा
सदैव तुम्ही आमच्या पाठीमागे राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे राहूत. ही सध्याची जे कौन्सिल आहे ही इथं युवकावर जास्त भर दिलेली आहे. त्यामुळं असे जे अनुचित प्रकार मागल्या 7-8 वर्षामध्ये घडले, भांडणं तंट, काही आमच्या लोकांच्या चुकीमुळं आमचं मागला नगराध्यक्ष पडलं, शहराचे 8 वर्ष वाटोळे झाले आणि आता लोकांच्या सुधारामुळं आमचा नगराध्यक्ष प्लस कौन्सिल आलेली आहे. आम्ही चांगलं काम करू. काँग्रेसचे 4 नगरसेवक आलेले आहेत, MIM चे 2 आलेले आहेत, सगळे समविचाराचे आहेत. 21 लोक चांगले आहेत. गटतट शहराच्या विकासाबाबतीत कधीच होणार नाही. मी पार्टीचा शहर अध्यक्ष या नात्यानं सांगाल. बाकी विस्तृत माहिती आदरणीय माधवरावजी कदम साहेब हे आपल्याला देतील. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परिवाराच्या वतीने आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा जो सत्कार आयोजित केला, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या नगरीचे नगराध्यक्षाचे प्रतिनिधी माधवदादा कदम, माजी नगराध्यक्ष सुनील अण्णा शेटे, आमचे मोठे बंधू माजी उपनगराध्यक्ष बालाजी अण्णा गोडसे आणि माझे मार्गदर्शक कैलास अण्णा गोडसे व सर्व नगरसेवक, सर्व प्रतिनिधी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम गोडसे परिवारांचे आम्ही आभार मानतो की तुम्ही आम्हाला बोलविलात आणि सर्व पक्षीय नगरसेवकांना सामावून घेऊन सर्वांचा सत्कार घेतला. त्याबद्दल मी तुमचा पारिवारिक सदस्य या नात्याने तुमचे अभिनंदन करतो. तसे गोडसे परिवार हे सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतात की त्यांच्या आईच्या पुण्यतिथी निमित्त जसं रक्तदान, डोळ्यांचा, पानपोळे असे विविध कार्यक्रम राबवितात आणि समाजकारण ते अग्रेसर असतात. मी शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने आणि त्यांच्या बंधू या नात्याने त्यांना माझी एक विनंती आहे की समाजकारण करत असताना आता राजकारणामध्ये सक्रिय असलं तर अजून समाजकारण जोराने होतं. तर जसं आपण काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय होता, पूर्ण घडी बसवली होती, मी एक भाऊ म्हणून एक विनंती करतोय की आपण पुन्हा शहराचा अध्यक्ष या नात्याने मी विनंती करतो की आपण काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय व्हावे आणि आपल्या माध्यमातून आणि सर्वांच्या नगरसेवकांच्या सहकार्याने एक चांगला गाव, मुदखेड शहर स्वच्छ असला पाहिजे या हेतूने आपण काम करूया. आपले मार्गदर्शन आम्हाला घडोघडी घडत राहावं हीच अपेक्षा करतो, कारण आपल्या एक नावामध्ये दम आहे. मागे एक म्हणतो की जो हवा के साथ चले वो गोडसे नहीं है, जो हवा के साथ चले वो गोडसे नहीं है, अरे वो हवा का रुख बदले वो गोडसे है, असा ब्रँड आहे गोडसे. माझी विनंती आहे की आपण सर्व, आणि सर्वात महत्वाची म्हणजे अण्णा तुमच्या विचाराचे जे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तुमच्या विचाराचे आलेले आहेत, आम्हालाही अभिमान आहे. मागं काय झालं ते जाऊ द्या, नवीन टीम आपण तयार करूया. ज्याच बोलणार नाही आम्हाला बोलिलात, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी गोडसे, माझे बंधू, या नगरीचे नगराध्यक्षाचे प्रतिनिधी माधव पाटील कदम, कैलास अण्णा गोडसे, या शहराचे उपाध्यक्ष माझे मित्र सुनील शेट्टे, नवनिर्वाचित, सगळ्याचे नाव घेत नाही, नवनिर्वाचित सर्व नगरसेवक प्रतिनिधी आणि नगरसेवक, आज आमचा गोडसे परिवाराने या ठिकाणी बोलून भव्यदिव्य असा सत्कार केला. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. जे माणूस रिंगणात असतो ते रिंगणाच्या बाहेर गेल्यानं बरंच काही वाईट वाटते. जसं मुजीब पठाण म्हणलं, हवा का रुख इधरिच था और अंदर डावाडोल होगा. हवा का रुख तो सही इधर था, अगर इनो रहते तो बहुत हमारे को टेंशन आता था और सीट अच्छी लीड से या मनो कॉम्पिटिशन जोरदार होता था, क्योंकि इनो युवा, हमारा ये अध्यक्ष युवा, ऐसी टीम जमती थी. अब हो गया एक वयस्कर और एक यंग, मुदखेड शहरातील लोकांनी यंग या पिढीला प्राधान्य देऊन बहुमतानं असं जोरदार असं मतदान करून माधव पाटील कदम आणि आम्ही 14 नगरसेवक शहरातून निवडून दिले. त्या सर्व मतदार, 72 मतदारांचे खरंच अभिनंदन. आणि कैलास गोडसे यांनी आणि बालाजी गोडसे यांनी आता इथून उपक्रम चालावे आणि काही मार्गदर्शन केले, टिप्स दिले, त्यांचे सुद्धा धन्यवाद. त्याचा टिप्सचा आम्ही आदर करू आणि पुढील काळामध्ये खरंच येणाऱ्या काळामध्ये मुदखेड शहर कसं सुंदर होईल याकडे लक्ष देण्याचं सर्वांचीच गरज आहे. इथे युवा टीम आलेली आहे. आता कोणी म्हणजे जास्तीत जास्त युवा आहेत, जवळजवळ 10-12 युवा आहेत. आता आम्ही गेल्या 50-55 2-3 जण, आम्ही सुनील शेट्टी, आपण दोघंच आहे. श्यामाना 42 आहे, 42 आहे ते, मला माहित आहे किती आहे ते. आम्ही दोघंच युवाच्या मागे दोघं आता वयस्कर 50च्या वरचे, 50च्या वरचे आम्ही दोघंच माझे अंदाजे असतो. बाकी सर्व युवा टीम आहे. या युवा टीमला घेऊन
नगराध्यक्ष शहराध्यक्ष नाही म्हणणं ज्येष्ठ म्हणजे नाही म्हणणं आहे काय नाही म्हणणं आहे काय तर नाही म्हणणं आहे तर नाही म्हणण्याचे सुनबाई आहेत का ते माहित नाही हा मिसेस आहेत ना ठीक आहे. मग आमच्या जोडीला आहेत नाही म्हणणं हे सगळं परिवार 21 अध्यक्ष नगरसेवक 20 आणि अध्यक्ष 21 लोकांचा परिवार घेऊन खरंच कुठेही असं विभागल्यासारखं काम करणार नाही. आम्ही सगळ्याला प्राधान्य वार्डामध्ये देऊ, सगळ्याचं काम करण्याचा नगराध्यक्षाच्या माध्यमातून शहराचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी बोलून आम्हाला भावे दिव्य असा सत्कार केला. खरंच गोडसे परिवाराचे मी मनापासून सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो की आम्हाला इथं सर्व नगरसेवकाला बोलून सर्वांच्या वतीनं मी करायलो बरं सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि आमचा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद. या छोट्या खानी सत्कार कार्यक्रमाचे ज्यांनी नियोजन केले असे आमचे जुन्ने सहकारी बालाजीरावजी गोडसे, कैलासरावजी गोडसे, सुमितरावजी गोडसे आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या नगरपालिकेचे सर्व 20 नगरसेवक MIMचे असतील, काँग्रेसचे असतील, इतर लतीफ असतील, सर्वच आता नाव घ्यायला गेले तर सर्वच आहेत. नावं घेण्यात जास्त वेळ घालणार नाही. बऱ्याच वक्त्यांनी आधी बोलले, ज्याच्या मताचं जसं मत व्यक्त केलं आणि येणाऱ्या काळामध्ये मुदखेड शहर हे आपल्याला कोण्या पद्धतीने काम करायचंय आणि कसं चालायचंय हे ठरवायचंय. मामा एक मिनिट बसा की. संजू, महत्वाचा विषय असा आहे की येणाऱ्या काळात एक टीम वर्क म्हणून चांगलं करायचंय. आम्ही आमच्या नगरसेवकाची सर्वांचं ठरलेलं आहे. वाद विवाद काही असतील आम्ही आमच्या एका रूम मध्ये काही करू, पण सार्वजनिक ठिकाणी एकही शब्द कोणी काढणार नाही. एवढी सगळ्याला मॅच्युरिटी आहे, एवढे जण समजदार आहेत, जेणेकरून पक्षाची गनिमा किंवा नगरसेवकाचाच मान सन्मान कुठं कमी होऊ नये याची काळजी घेणारे सर्वजण आहेत. त्याच्यामुळं याची काळजी नाही की वादविवाद केल्यास इथून काही होणार नाहीत. कसं असते, कोणी कमी बुद्धीचं कमी विचारानं विचार केलं, लहान मन केलं तर वादविवाद झाला. सगळ्यांनी सगळ्याचा मोठेपण ठेवला, सगळ्यांनी सगळ्याचा मोठेपण वाढवला आणि सहन केला तर कुठंच वाद होत नाही. पण कोणाला कोणाचा जर मोठेपणा बघवत नाही गेला तर वाद होतात. का व्यक्तिगत गेलता विषय, कसा झाला तो विषय व्यक्तिगत रोषावर गेलता. जेव्हा जेव्हा व्यक्तिगत विरोध जाते तेव्हा हे वाद होतात. व्यक्तिगत काय इथं कोणाचं दुराचं भांडण नाही, कोणाचा व्यक्तिगत वाद नाही. कोणी असतील कोणा आज आम्ही तर टीमवर गुण आहोत पक्के. राहिले काँग्रेसचे असतील किंवा MIMचे असतील त्याचं काय असतं. बबलूला आम्ही युवक काँग्रेसमध्ये संधी दिली. मुजीबला तर मी रामचं पद झालेलं फायनल मुजीबला होतं, राजापाशी भांडण करून मुजीबचं पद केलं फायनल. ह्या गोष्टी म्हणजे काय जुनीच माणसं आहेत ना आपली सगळे. इथं नवीन कोण आहे, जरी पक्ष जरी असेल तरी टीम म्हणून एक कुटुंब म्हणून आपण इथं आहोत ना. आणि विषय कसा आहे, आता बहुमत आहे, काम तर करायचे, सगळ्याला घेऊन चालायची आमची भूमिका आहे. पण जेव्हा केव्हा एकच सगळ्यात आमचं तत्व आहे 14+1 जणांचं की चव्हाण घराण्यावर कोणी बोलू नये, अशोकराव चव्हाण साहेबाला कोणी अंगावर घेऊ नये. हे जर टाळलं तर 100% आम्ही सोबत आहोत. पण चव्हाण घराण्याविषयी जर कोणी उलटसूट बोललं तर मग आम्ही सर्व 15च्या 15 म्हणून त्याच्या अंगावर पडणार आहे. हे ठरलेलंच आहे सगळ्याचं. कारण हे तर आम्ही जपणार, कारण जे काही आहोत अशोकराव चव्हाण साहेब, श्रीजाताई चव्हाण भाभी यांच्यामुळे आपण इथं आलेलो आहोत. त्यांचं मार्गदर्शन, त्यांची भूमिका, त्याच्यामुळे संघटित आहोत. आणि ह्या गोष्टी आपल्याला तर चालायच्या. बाकी गावगड्याचे संबंध आहेत, आपले कामं असतील कोणतेही 100% घेऊन चलूता आणि एकमेकाला सहकार्य करूता. आता ह्याच्यामध्ये कैलासराव, तुम्ही बालाजीराव जर थोडं जर ऐकलं असतं तर मला वाटतं आधीपासून हे आपलं हे केलं. कैलासराव स्वभाव कसा आहे, मोकळा आहे स्वभाव, पण कसा आहे रागात कवा तिला काही सांगतात नाही भानगडी असे. मी जवळ बघितलेलं आहे. आमचे काय दोघांचे व्यक्तिगत काही भांडण होते, दोघांचे आमचे खूप एकमेकाचे वाद व्हायचे, पण काय व्यक्तिगत काही दुश्मनी नव्हती आमची, काय व्यक्तिगत भांडण नव्हतं. जसं यांचं रामचंद्री सोबत होतं, आमचं काय होतं, काहीच नव्हतं ना. पण वाद कशासाठी, पक्षासाठी, साहेबासाठी वाद व्हायचे, वैचारिक वाद म्हणजे असे होते, असे काही व्यक्तिगत वाद नव्हते. पण बालाजीरावचा स्वभाव जे सगळ्या म्हणजे मऊ स्वभाव होता काही हे करण्याचा, आणि कैलासराव सोबत नाही, फक्त काय त्याने म्हणल्यासारखं मोठे, पण त्याला कुठं काय वाटलं की मुजीबभाई म्हणल्यासारखं तवा सरकून जायचे, त्या भानगडीत काय तर होऊन जायचं. आणि तुमचा सरकण्यात आमचा फायदा झालाय बरेला. पक्ष कारणाचे फोडून टाकल्या, एक नंबर काम केल्या. तुझ्या मुदखेड मध्ये चर्चा झाली, काँग्रेसचं काही खरं नाही, काँग्रेसचं काही खरं नाही, हे जे केल्या हे नंबर काम केलं तुम्ही, ते तुमचं अभिनंदन. तुमचा रागाचा फायदा कुठं आम्हालाही झाला त्या गोष्टीचा. चलत असते, हा विनोदाचा भाग झाला. पण एक आपण कुठेतरी एक मुदखेडचे रहिवासी, आपले संबंध आहेत, तुमचे साहेबाचे संबंध चांगले आहेत. भले माझं आज वय 42-43 होतं, पण माझ्यापेक्षा तुम्ही त्याच्या आधीपासून साहेबासंग तुम्ही काम केलेल्या, तुमचे संबंध साहेबासंग होते. कुठं गोष्टी होत असतात. आणि माझी सुद्धा इच्छा आहे की भविष्यात तुम्ही सुद्धा
साहेबासंग राहावं, साहेबाचे हात बळकट करून साहेबाच्या विचाराची तुम्ही जुनी मंडळी हा बरं कुठे जरी असला पण कुठेतरी साहेबानं सुद्धा तुम्हाला प्रेम करण्यामध्ये कुठे कमी केलं नव्हतं. केव्हाही बघा तुम्हाला मागच्या वेळेस कुठं काही कमी जास्त गोष्टी असतील, तुमच्या घरचे लग्न असतील, तुम्हाला उपनगरात शामराव तुला जुरात होती उपाधीसाठी, शामरावचं डाऊन तुम्हाला केलं. जुने काय नाही आहेत ना. म्हणजे साहेबानं कुठेही कोण्या गोष्टीला गोडसे परिवार प्रेम करण्यात कमी केलं नव्हतं. इथं सगळेच आपण साहेबाचीच माणसं बसले, जरी इकडे तिकडे गेले जरी असले कुठे, पण साहेबाच्या मतालाच मानणारी मंडळी हा बिलकुल 100% येणाऱ्या काळामध्ये मुदखेडच्या शहरासाठी जे चांगलं होईल मन मोठं ठेवून आपण काम करू. कारण हे पद काय आमचे कायमचे नाहीत, काय अमरपट्टा बांधून आणले मला सत्तेचा आम्ही आता आम्ही आहो म्हणजे काय लाईफ टाईम नाही, 5 वर्षाला इलेक्शन येणार आहेत. त्याच्यामुळे ती हवा आणि ते अहंकार दोषक्यात आम्ही बिलकुल येऊ देणार नाही की आम्ही काहीतरी झालो आणि हे लहान आणि आम्ही मोठे असं काही नसतं. राजकारण आहे आज आहे उद्या नाही, ही सत्ता आज आहे उद्या नाही. या सत्तेचा फायदा गावासाठी सामान्य लोकांसाठी करून द्यायचा आपल्याला आणि एकमेकाची जिरण्यामध्ये एकमेकाला कमी दाखवण्यामध्ये काहीच करायचं नाही. मी तर ठरवून टाकलंय कोणी काही म्हणा काही बोला, माझी भूमिका स्पष्ट आहे की बा सर्वांना घेऊन चालायचे. बोलो कोणी काही म्हणो, शिवा घालो, काही करो, काही बोलो, फक्त ऐकून घेत राहायचं. ही भूमिका आपण ठेवायची असते. कोणाचा शनीचा राग असते, कोणाला गैरसमज होतात, काही गोष्टीला काही नाराजी होते, विनाकारण कोणी गैरसमज करून देतात, ते आपल्यावर राग करतात. हक्काचं आहे म्हणून राग करतील ना, दुसरं कोणावर राग करणार आहे. त्याच्यामुळे आपण आपलं घेऊन चालण्याचे सगळं प्रयत्न करूता आणि कैलासा तुम्ही म्हणलं की सहल काढा, सहल काढायला काही हरकत नाही. अभ्यास दौरा काढला, उद्या आमचे कामले आणि रजाकबाई म्हणतात गाव उपाशी नगरसेवक तुपाशी गेले नगरपालिका पैशावर. भानगड ती आहे की सहल जरी काढली तर नगरपालिकेच्या पैशावर गेले फिरायला म्हणतात. मग त्याच्यामुळे ते काढणं सुद्धा अवघड आहे. गेलं तरी लपून जावं, ते 4-4 जण आलं, गावाला न माहित होता. आपल्या जिल्ह्यात आहे ना सर्व करू. अभ्यास दौरे करतात. 100% त्याची पद्धत आलं करू आपण, नाही तर कांबळे आणि रजाकारी सगळे होतात कोण्या गोष्टी. त्यामुळे तेही बदनामी होऊ नये याची शासन आपल्याला पत्र देते नेहमी, पण आपण त्याचा अंमलबजावणी करणं यावेळेस करा तुम्ही. बिलकुल. नांदेड मार्केट कमिटी जातात दरवर्षी, नाही, आपल्या हो पत्र- एक दे, पण आपण ह्या गोष्टीमुळे काही टाळतो. बघू भविष्यामध्ये सुरू करा यावेळेस. गेल्यानंतर चांगलं की नगरसेवकाची जवळीक वाढते, एकमेकाचे विचार कळतात, एकमेकाचा स्वभाव बी कळते. कारण अचानक स्वभाव कळणार जेव्हा 2-2, 4-4 दिवस संघ बसतील उठतील, कोण कसे वागायला ते बी कळते एकमेकाचा स्वभाव. ते करू सगळे घेऊ, आलं तर घेऊ. आणि सर्वांना विनंती आहे की बा मुजीबभाई, बबलूभाई, आपण काँग्रेसची जरी असला, जर सहकार्याची भूमिका असेल आपली चांगली तर घेऊन चालू. कारण एमआयएम जरी असेल, आता एमआयएम थोड्यात येत नाही, पहिल्यापासून तुम्हाला काँग्रेसमध्ये बघितलंय. त्याच्यामुळे एमआयएमचे जरी असतील तरी विकासाच्यासाठी गावाच्या हितासाठी जर तुम्ही सहकार्य करत असाल तर आपण 100% भूमिका घेऊन चालू. मग तसं बघायला गेलं तर बहुमत सर्वच आहे. कोणत्या विषयावर पुन्हा 14 नगरसेवक आहेत या आहे त्या गोष्टी तर कुठे अडत नाही त्या गोष्टी. तरी पण तुम्हाला असं कुठं वागणूक आम्ही चूक देणार नाही किंवा घेऊन चालू भूमिका. कारण बंदरी पटांचे आमचे संबंध पूर्वीपासून घरचे संबंध आहेत. पण तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीला फक्त एवढंच करायचंय की त्रासदायक गोष्टी आपल्या काही करायच्या नाही आणि भानगडी काही करायच्या नाही. विरोधकाचं म्हणणं ऐकून घेऊ, गावाच्या हितासाठी काही करू आपण बसू एका जागी आणि एकमेकाचा डायरेक्ट ठेवू, एकमेकाची बोलणं. मला जेव्हा बोलणं बंद होते तेव्हा वादविवाद वाढतात. याच्याकरता बोलणं कधीच कोणाचं बंद करायचं नाही. किती जरी वाद झाला एकमेकाचं बोलणं चालू ठेवायचं. ज्या दिवशी बोलणं बंद झालं भानगडी वाढा सुरू झाल्या. किती वाद राहलो बा, काय असते एकमेकाशी बोलणं डायलॉग राहणार, कुठेतरी वाद मिटतात, थोडे तरी कळते तरी मनात काय चाललंय ते. ह्या गोष्टी जपू, तशी आपण एक करू. तसे काय भविष्यामध्ये काही घटना घडल्या तर बजरंग आहे आपला बसवायला सगळ्याला, काय भानगडी झाल्या तर ह्या गोष्टी आपल्या करूता. या ठिकाणी आपण बोलवलात, घरगुती आमचा सत्कार केला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.